नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत. या विषयात आपण गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग GTAW द्वारे 1.6 मिलीमीटर जाडीच्या स्टेनलेस स्टील SS शीट वरील लॅब जॉइंट, टी जॉइंट आणि कॉर्नर जॉइंटचे मूल्यांकन करण्याबद्दल शिकू. या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल शीट तयार करण्यास आणि कडा स्वच्छ करण्यास, शीट वेल्डिंग टेबलवर सेट करण्यास आणि लॅब जॉइंट, टी जॉइंट आणि कॉर्नर जॉइंट म्हणून टॅक वेल्ड करण्यास, GTAW प्रक्रिया वापरून वेल्ड करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करण्यास. आता आपण सपाट स्थितीत GTAW द्वारे 1.6 mm जाड SS शीटवर SS लॅब जॉइंटसाठी आवश्यक उपकरणे पाहू. स्टील रूल, स्क्रायबर, बॉल पीन हॅमर, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, स्टील वायर ब्रश, फिलर रॉड्स, वेल्डिंग टॉर्च, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, गॅस रेग्युलेटर कम फ्लो मीटर, वेल्डिंग पॉवर सोर्स, शील्डिंग आर्गन, गॅस सिलेंडर, टंगस्टन इलेक्ट्रोड, फुट स्विच, सेंटर पंच. आता आपण सपाट स्थितीत GTAW द्वारे 1.6 mm जाड SS शीटवर SS लॅब जॉइंट, टी जॉइंट आणि कॉर्नर जॉइंटची प्री वेल्डिंग तयारी पाहू. 150 mm लांबी, 50 mm रुंदी, 1.6 mm जाडीच्या आकारात शीट तयार करा आणि कडा स्वच्छ करा. स्टील वायर ब्रश वापरून पृष्ठभाग स्वच्छ करा. वेल्डिंग टेबलवर शीटला लॅब जॉइंट, टी जॉइंट आणि कॉर्नर जॉइंट म्हणून सेट करा. डाया इलेक्ट्रोड निवडा. %95 ॲल्युमिनियम, 5% सिलिकॉनची फिलर वायर निवडा. करंट 60 amps ते 90 amps सेट करा. दोन्ही टोकांना टॅक वेल्ड करा. वेल्डिंग टेबलवर लॅब जॉइंट म्हणून तुकडे ठेवा. एक आर्क दाबा आणि एक पडल स्थापित करा. टॉर्च जॉइंटला लंब आणि प्रवासाच्या दिशेने सुमारे 15 ते 30 अंशांच्या कोनात धरा. फिलर मेटल काढताना टॉर्च पुढे सरकवून फिलर रॉड टॅपिंग मोशनमध्ये जोडा. बीड पूर्ण करा. असेंब्ली थंड करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी बीड तपासा. इलेक्ट्रोडचा योग्य कोन आणि प्रवासाचा वेग वापरा. डावीकडे दिशेने चला. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी बीड तपासा. आता आपण सपाट स्थितीत GTAW द्वारे 1.6 mm जाडीच्या SS शीटवर लॅब जॉइंटचा अंदाज घेण्यासाठी महत्त्वपूर्ण मुद्दे पाहू. तपासणी प्रक्रियेदरम्यान ओळखल्या जाऊ शकतील अशा दोषांवर एक नजर टाकूया. बर्न आउट, कॉन्वेक्सिटी,
अत्यधिक मजबूतीकरण. Uneven ripple. आता सपाट स्थितीत GTAW द्वारे 1.6 mm जाड SS शीटवर टी जॉईंटचे मूल्यांकन करण्यासाठी वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड टी जॉईंट सेट करा. टॉर्च जॉईंटला लंब आणि प्रवासाच्या दिशेने सुमारे 15 ते 30 अंशांच्या कोनात धरा. एक आर्क दाबा आणि एक पडल स्थापित करा. तुम्ही फायलर मेटल काढून टाकताच फिलर रॉडवर टॅपिंग मोशनमध्ये टॉर्च पुढे जातो. बीड पूर्ण करा. असेंब्ली थंड करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. आता सपाट स्थितीत GTAW प्रक्रियेद्वारे 1.6 mm जाडीच्या SS शीटवर टी जॉईंट बनवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे पाहूया. डावीकडच्या दिशेने चाला. इलेक्ट्रोडचा योग्य कोन आणि प्रवासाचा वेग वापरून ओव्हर डिपॉझिशन टाळा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. ब्लो होल. कॉन्वेक्सिटी. हम्स. असमान तरंग. आपण वेल्डिंग करण्यापूर्वी तयारी पाहिली आहे. आता आपण सपाट स्थिती GTAW द्वारे 1.6 mm जाड SS शीटवर कॉर्नर जॉईंटचा अंदाज घेण्यासाठी वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड कॉर्नर जॉईंट सेट करा. टॉर्च जॉईंटला लंब आणि प्रवासाच्या दिशेने सुमारे 15 ते 30 अंशांच्या कोनात धरा. एक आर्क दाबा आणि एक पडल स्थापित करा. तुम्ही फायलर मेटल काढून टाकताच फिलर रॉडवर टॅपिंग मोशनमध्ये टॉर्च पुढे जातो. बीड पूर्ण करा. असेंब्ली थंड करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. आता आपण सपाट स्थितीत GTAW प्रक्रियेद्वारे 1.6 mm जाड SS शीटवर कॉर्नर जॉईंट चिन्हांकित करण्यासाठी अनुसरण्याचे महत्त्वाचे मुद्दे पाहू. डावीकडच्या दिशेने चाला. इलेक्ट्रोडचा योग्य कोन आणि प्रवासाचा वेग वापरून ओव्हर डिपॉझिशन टाळा. वेल्ड दोषांपासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी तपासणी करा. ब्लो होल.
कॉन्व्हेक्सिटी, हम्स, रिकॅप. या विषयात आपण शिकलात ड्रॉइंग नुसार शीट्स तयार करण्यास आणि कडा स्वच्छ करण्यास, वेल्डिंग टेबलवर लॅप जॉइंट, टी जॉइंट आणि कॉर्नर जॉइंट आणि टॅक वेल्डच्या स्वरूपात शीट्स सेट करण्यास, GTAW प्रक्रिया वापरून वेल्ड करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करण्यास. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, पुढील सत्रात भेटूया. बाय.